ही गोष्ट आहे आनंदराव आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाईंची. आनंदराव आयुष्यभर शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झालेले एक अत्यंत साधे आणि स्वाभिमानी माणूस. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावून एक सुंदर घर बांधलं होतं. त्याचं नाव माऊली. त्यांना एकच मुलगी होती, स्नेहा. स्नेहासाठी त्यांनी शहरामध्ये बिझनेस करणाऱ्या विक्रांत नावाच्या मुलाचं स्थळ पसंत केलं. विक्रांत हा दिसायला छान, बोलण्यात अतिशय गोड. आनंदरावांना वाटलं आपल्याला जावई नाही तर मुलगाच मिळालाय. थाटामाटामध्ये लग्न झालं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने विक्रांतने इतकी सेवा केली की आनंदराव त्याच्या कौतुकात अगदी थकून जायचे. पण मित्रांनो, गोड बोलणाऱ्या माणसाच्या मागे किती मोठा सापळा असतो हे आनंदरावांना वेळेवरती समजलं नाही. लग्नाला वर्ष पूर्ण होत नाही तोच विक्रांत एक दिवस चेहऱ्यावर रडवेला भाव आणून आनंदरावांकडे आला. तो म्हणाला, बाबा, माझ्या बिझनेस पार्टनरने मला धोका दिलाय. 25 लाखांचं कर्ज झाले. मी जेलमध्ये जाईन, मला वाचवा. आनंदराव कावरेबावरे झाले. ते म्हणाले, बाळा, मी बँकेचे सगळे पैसे देतो. पण विक्रांतचा डोळा पैशावर नाही तर त्या बंगल्यावरती होता. तो म्हणाला, बाबा, पैसे नकोत, तुम्ही फक्त हे घर माझ्या नावे करा. मी घरावरती लोन काढून कर्ज फेडतो आणि हप्ते मीच भरीन. घराला काहीही होणार नाही. आपल्या मुलीचं कुंकू वाचवण्यासाठी आनंदरावांनी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या हक्काचे घराचे कागदपत्र जावयाच्या हातामध्ये सोपवले. आणि हीच त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. कागदपत्रावर सह्या झाल्या आणि अवघ्या 2च महिन्यात विक्रांतचा खरा चेहरा समोर आला. त्याने बँकेचे हप्ते भरणं तर लांबच, उलट ते घर परस्पर एका मोठ्या बिल्डरला दुप्पट किमतीमध्ये विकून टाकलं. त्या दुपारची वेळ आनंदराव कधीच विसरू शकत नाहीत, जेव्हा अचानक 2 गुंड घेऊन विक्रांत घुसला. आनंदराव काही विचारणार त्याआधीच विक्रांत कडाडला. अहो म्हातारे, हे घर आता तुमचं राहिलं नाही. मी हे विकलंय. चला, अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर व्हा इथून. आनंदरावांचे पाय थरथरले. ते पाया पडले, रडले. विक्रांत, आमची पेन्शन, आमचे पैसे सगळे तुझ्याकडे आहेत. आम्ही या वयामध्ये कुठे जायचं? त्यावर तो नराधम जावई काय म्हणाला माहितीये? तो आनंदरावांना जोरात ढकलून देऊन म्हणाला, मला काय सांगता? रस्त्यावर जा, मंदिरात जा, नाहीतर भीक मागा. ज्या हातांनी आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांना घडवलं, ज्या हातांनी पाठीवर ज्ञानाचे धडे गिरवले, आज त्याच म्हाताऱ्या हातांना अन्नाच्या एका तुकड्यासाठी आणि आजारी पत्नीच्या औषधासाठी गावातील मंदिराच्या पायरीवर बसून भीक मागावी लागत होती. तब्बल 6 महिने आनंदराव आणि त्यांच्या आजारी पत्नीने मंदिराच्या पायरीवर भीक मागून दिवस काढले. मुलीला फोन करायचा प्रयत्न केला, पण विक्रांतने तिला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. आनंदरावांचे डोळे रोज रात्री अश्रूंनी ओले व्हायचे. त्यांना वाटायचं की आता आपलं आयुष्य असंच रस्त्यावरती संपणार. पण मित्रांनो, म्हणतात ना, पापाचा घडा हा भरतोच. आणि जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते, तेव्हा देव हा स्वतः न्यायाधीशाच्या रूपात उभा राहतो. एका दिवशी त्या मंदिराच्या रस्त्यावरून राघव नावाच्या एका वकिलाची गाडी जात होती. राघव हा दुसरा तिसरा कोणी नसून आनंदरावांचा 15 वर्षापूर्वीचा एक माजी विद्यार्थी होता. जेव्हा राघवने आपल्या गुरुजींना मंदिराच्या पायरीवर भीक मागताना पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच घसरली. त्याने सगळी हकीकत ऐकली आणि त्याचं रक्त उसळलं. राघव म्हणाला, सर, त्या विक्रांतला वाटतंय की कायदा त्याच्या खिशात आहे. त्याला वरिष्ठ नागरिक काय असतात हे मी त्याला दाखवून देतो. राघवने 1 रुपयाही न घेता केस कोर्टामध्ये उभी केली आणि मग सुरू झाला अंतिम न्यायाचा खेळ. कोर्टात राघवने अशा काही कलमा आणि पुरावे सादर केले की विक्रांतचे वकील पार उघडे पडले. ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यानुसार जर कोणी वृद्धांना फसवून त्यांची संपत्ती बळकावली तर ती प्रॉपर्टी लगेच रद्द होते आणि आरोपीला थेट तुरुंगवास होतो. न्यायाधीशांनी केसची गंभीरता पाहिली. आनंदरावांचे ते म्हातारे हात पाहिले आणि असा काही ऐतिहासिक निकाल दिला की अख्खं कोर्ट हे टाळ्यांनी गजबजलं. न्यायाधीशांनी स्पष्ट आदेश दिला की विक्रांतने बळकावलेली घराची संपूर्ण रक्कम 50 लाख रुपये आनंदरावांना व्याजासकट परत करण्यात यावी आणि सासू सासऱ्यांचा छळ करून त्यांना बेघर केल्याबद्दल विक्रांतला 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. ज्यावेळी पोलीस विक्रांतला बेड्या ठोकून फरफटत नेऊ लागले, तेव्हा तो आनंदरावांच्या पाया पडू लागला.
बाबा मला वाचवा, मला जेलमध्ये पाठवू नका. तेव्हा आनंदरावांनी अत्यंत ताठ मानेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, विक्रांत, तू मला म्हणाला होतास ना भीक मागा. आज देवाने तुला तुझी जागा दाखवून दिली आहे. आज आनंदराव आणि सुमतीबाई पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या घरात सन्मानाने आणि ताठ मानेने जगत आहेत.